जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ, सद्गुरु जोग महाराज की जय। तेथ सर्व बंध लक्षणे, पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाने होऊनी जाईल। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, थोडा आवाज वाढवा, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, आवाज वाढव थोडासा, श्री विठ्ठल। भगवंताच्या कृपेने सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाचा श्लोक जो आहे त्यावरचं चिंतन सुरू आहे। 1414 क्रमांकाची ओवी सुरू आहे। भगवंतांनी संपूर्ण गीतेचं सार, संपूर्ण 18व्या अध्यायाचं सार, नवे नवे सगळ्या शास्त्राचं सार या श्लोकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सार जर काय असेल तर भगवान म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा। भगवत शरणागतीचा उपदेश भगवंतांनी केलेला आहे, पण ती शरणागती कशी करायची हे सांगताना भगवान म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज। सर्व प्रकारच्या धर्माचा परित्याग करून तू मला शरणी। ही शरणागती जी आहे ही वस्तुतंत्र शरणागती आहे। एक असते कर्तृतंत्र शरणागती आणि एक असते वस्तुतंत्र शरणागती। शरीराने, वाणीने, मनाने केलेली शरणागती ती कर्तृतंत्र शरणागती, जी त्यामध्ये कर्ता प्रधान असतो, मुख्य असतो। कर्माच्या अंगाने होणारी जी शरणागती असते ती कर्तृतंत्र शरणागती, आणि ज्ञानाने तद वस्तू होऊन जाणं, ज्ञानाने परमात्मा वस्तूची प्राप्ती करून घेणं ही वस्तुतंत्र शरणागती। कर्तृतंत्र शरणागतीच्या माध्यमातूनच पुढे आपल्याला वस्तुतंत्र शरणागतीकडे जाता येतं। म्हणून अगोदर कर्तृतंत्र शरणागतीचं वर्णन केलं, मन मना भव, मद भक्तो भव, मद याजे भव, मामेव नमस्कुर। आणि हे करत करत पुढे अभेद शरणागतीचं वर्णन भगवंतांनी केलं। देव हा समर्थ आहे, देव हा कृपाळू आहे, आणि तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांचा उद्धार करण्याकरताच अनेक रूपांनी प्रगट होत असतो। तो देवच आदिशक्तीच्या रूपाने सुद्धा काय होतो, प्रगट होतो। म्हणून देवाचं वर्णन करताना देवीच्या रूपकात सुद्धा अनेक ठिकाणी संतांनी केलंय। कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं आम्ही शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी।
कोणाला शरण गेलो म्हटले, कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. परमात्म्याला कुळदेवी असं म्हटलंय. देव काय देवी काय, एकाच परमात्म्याची काय सगळी रूप आहेत. आदिशक्तीचं हे नवरात्र सुरू असल्यामुळे आदिशक्तीने अनेक रूपामध्ये अवतार धारण केला. अनेक कथा आपण पाहिल्या. दुर्गा सप्तशतीमध्ये आलेली महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, या 3 देव्या प्रगट झाल्या. त्यांच्याकरता 3 चरित्राचं वर्णन पाहिलं. 9 राक्षसांना मारण्याकरता देवीची ही 3 स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेली. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आसुरी संपत्ती हेच प्रकारचे राक्षस आहेत. आणि या आसुरी संपत्तीला मारण्याकरता नवविधा भक्तीच्या द्वारे आपण आदिशक्तीची त्या ठिकाणी उपासना केली. ती आदिशक्तीच ब्रह्मविद्येच्या रूपाने प्रगट होते आणि आपल्या जीवनातले सगळे भक्तीच्या रूपाने प्रगट होते आणि आसुरी विचार नाहीसे करते. देवी भागवतामध्ये अनेक चरित्र सांगितली. एक दुर्गम नावाचा दैत्य होता आणि त्याने खूप तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला सांगितलं, मला तुमचे वेद द्या. आता तपश्चर्या केलेली असल्यामुळे ब्रह्मदेवाला तथास्तु म्हणावं लागलं आणि सगळे वेद तो घेऊन गेला. वेदच गेल्यामुळे सगळे सृष्टीमधला सगळा धार्मिक व्यवहार सगळा काय पडला, बंद पडला. आणि वेद काय आहे, मूळ आहे. पौरोहित्य बंद पडलं, यज्ञकर्म बंद पडलं, देव दुर्बळ झाले, स्वर्गातलं देवांचं राज्य गेलं, सज्जन ब्राह्मण सगळे दुर्बळ झाले, कारण वेद मूळ आहे. म्हणून या सगळ्यांनी परत आदिशक्तीची उपासना केली. आदिशक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या दुर्गम नावाच्या दैत्याला मारून आदिशक्तीने सगळे वेद काय दिले, परत दिले. ते शताक्षी नाव पडलं. सगळ्यांचं पोषण तिने केलं. आपल्या नेत्राद्वारे वृष्टी, पर्जन्य वृष्टी करून सगळ्यांचं पोषण केलं. म्हणून शाकंभरी असं सुद्धा तिचं नाव पडलं. थोडक्यात काय, भगवंताला शरण जायचंय, परंतु शरण जात असताना ही जी शरणागती सांगितली ही शेवटची शरणागती. वस्तुतंत्र शरणागती, अभेद शरणागती, परमात्म्याला यथार्थ रीतीने जाणणं हीच परमात्म्याची खरी शरणागती. कारण जोपर्यंत परमात्म्याला जाणलं नाही तोपर्यंत केलेली शरणागती जी आहे ती एका अंगाने केलेली शरणागती, एका देशाने केलेली शरणागती. आणि परमात्म्याला यथार्थ स्वरूपाने जाणणं काय, परमात्म्याला जाणणं म्हणजेच परमात्मा स्वरूप होणं आहे. आपण नेहमी हा विचार सांगतो की बाहेरच्या पदार्थांना जाणलं तरी त्या वस्तूंची प्राप्ती करायचं शिल्लक राहून जातं, पण परमार्थाच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत जाणणं हीच प्राप्ती आहे. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणणीची वस्तू तत्वता, तेथ जाणणे आणि जाणता कायचा. जे जाणणे साने मोठे उरो नेदी, सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, जे जाणणे साने मोठे उरो नेदी. म्हणून त्या परमात्म्याला जाणणं म्हणजे तत्स्वरूप होऊन जाणं. जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. आणि जाणल्यानंतर काही जाणायचं शिल्लक राहत नाही. असं जे परमात्मा स्वरूप आहे त्या परमात्मा स्वरूपाला जाणलं की काय होतं, तेथ सर्व बंध लक्षणे, पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाने होऊनी जाईल. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात, सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. सर्व बंधाचं लक्षण असलेलं जे पाप आहे,
ते पाप जे आहे उरलं, दुजेपणाने ते पाप जर उरलं तर सर्व प्रकारचा बंध त्या ठिकाणी निर्माण करतं. दुजेपणा पाप निर्माण करतो आणि पापातून सर्व प्रकारची बंध लक्षणं निर्माण होतात. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपलेनी तोंडे बोलती वेदे. द्वैताद्वय भयम भवती, दुःखाला कारण काय, भयाला कारण काय, संसाराला कारण काय, हे द्वैत आहे. म्हणून त्या ठिकाणी द्वैत निर्माण झालेलं आहे. कशामुळे निर्माण झालं? द्वैताला कारण काय? अज्ञान हे द्वैताचं कारण आहे. अज्ञान एक रूढे तेने कोहम कल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो हम आयसे. आत्मस्वरूपाचा अज्ञान. जीव हा परमात्मा रूपच आहे, जीव हा ब्रह्मरूपच आहे. पण असं असताना सुद्धा अज्ञानामुळे तो काय झाला? वेगळा झाला, द्वैत निर्माण झालं. आणि मग मी देह आहे, मग मी करता आहे, मी भोगता आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. हे सगळं द्वैत अज्ञानातूनच काय झालेलं आहे? निर्माण झालेलं आहे. सर्व बंध लक्षणे म्हटले. आज्ञत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, प्रमातृत्व, मनुष्यत्व, सगळी बंध स्वरूप पाप जे आहेत, जे अज्ञान अवस्थेत पापे उरावे दुजेपणे, त्या ठिकाणी ही पाप माझ्यावरून भिन्नता निर्माण करतात. हो, दुसरे ते पाप देह बुद्धी असं म्हटलं. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊनिया पाठी थापटी. सगळ्यात मोठं पाप काय? मी देह म्हणणंच पाप आहे. मुख्य म्हणजे भेदबुद्धी हेच पाप आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण परमात्म्याला शरण गेलो तर भगवंताची कृपा होते. भगवंत काय करतो? ज्ञान देतो. किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तो गुरु होऊन आपल्याला ज्ञान देतो, किंवा तो स्वतः सुद्धा ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकाशित करतो. त्या ज्ञानालाच काय म्हटलंय? बोध. कोणतं ज्ञान भगवान परमात्मा प्रकाशित करतो? संत कोणतं ज्ञान देतात? बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीठ, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, एका जनार्दनी पावलं पंढरी पेठ. बोध देतात संत. संत दुसरं काय देत नाही, देव दुसरं काय देत नाही, बोध देतो. आपल्या आवडत्या भक्ताला बोध देतो. आणि तो जो बोध आहे त्या बोधाच्या माध्यमातून ते माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. माझा बोध प्राप्त झाला की हे सगळं काय होऊन जातं? वायाने. म्हणजे ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, ऐसे धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी तेजी सकळ धर्म जात. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत देहाच्या विषयी सत्यबुद्धी आहे. तोपर्यंत मग जन्म मरण कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य सगळे काय आहे. पण एकदा अज्ञान गेलं, मी वासुदेव तत्वता, हे समस्तही श्री वासुदेव, असा व्यापक बोध प्राप्त झाला की त्या बोधामध्ये हे सगळं जे आहे बंध लक्षणं जे आहेत ते माझ्या बोधी वायाने होऊन जाईल.
खोटं होऊन जाईल, मिथ्या होऊन जाईल. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर. हे सगळं पुण्य पाप जे आहे भगवान परमात्म्याने वरती सांगितलं, हे सगळं मीच होऊन जाईल किंवा हे सगळं खोटं होऊन जाईल. स्वप्नीचे चेईले जाईल रया आणि एतुलेनी अपैसया सुटलाची हासी धनंजया घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तुते. म्हणून एतुलेनी अपैसया अशा प्रकारचा जर बोध प्राप्त झाला तर अपैसया सुटलाची आहाशी धनंजया. धनंजया तू अपैसया सुटलाची आहाशी. आपोआप त्या ठिकाणी तो सुटला म्हणूनच समज. सहज. का सहज? कारण इथे काही करायचं नाहीये, आहेच ते फक्त काय करायचंय, जाणायचंय. एवढं सहज आहे. बाकीच्या गोष्टी मिळवणं एवढं सहज नाही. आपल्याहून भिन्न पदार्थाला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत. बरं, एवढे कष्ट करून सुद्धा तो पदार्थ राहील की नाही सांगता येत नाही. परंतु जे आपलं स्वरूपच आहे ते आपल्याला मिळवण्याकरता कोणते कष्ट आहेत? भक्तवर्य प्रल्हादजींनी त्या असुर बालकांना उपदेश करताना म्हटलंय की संसारातले सगळे पदार्थ मिळवताना कष्ट आहेत, पण त्या कष्टप्रद पदार्थ मिळवण्याकडेच तुमची प्रवृत्ती आहे. सायास करीशी प्रपंच पण हरीशी न भजशी कोण्या कोणी. पण जे आपलं स्वरूप आहे, जे आपल्या जवळ आहे, त्याची प्राप्ती करण्यामध्ये मात्र काही कोणाला हो तिथे कोणते प्रयास आहेत तुम्हाला? सहज आहे ते. म्हणून अपैसयाची फक्त अज्ञान गेलं की ते आहेच. बाबळीचं सारावी हाते पाणी तवासे आईते अभ्रची जावे गगनते सिद्धची की. म्हणून अशा प्रकारचं जे आत्मस्वरूप आहे, ए तुलेनी अपैसया सुटलाची आशी धनंजय. सुटलेलाच आहेस, पण सुटल्यासारखं तुला वाटत नाही, फक्त एवढाच फरक आहे. सुटलेलाच आहे पण तो तू गुंतलेला मानतो. ते कुंभारदादा गाढवाला सकाळी संध्याकाळी आल्यानंतर पायाजवळ हात नेतात आणि बांधल्यासारखं करतात. दुसऱ्या दिवशी काठीने हाकललं तरी गाढव जात नाही. त्याला वाटतं बांधलंय म्हटल्यानंतर आपण कसं जायचं. पायाजवळ हात नेला की ते आपोआप त्याला वाटतं सोडलं, आता चला. मने बांधला मी फोडा ऐसा भावनेची या पडे खोडा का मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजे विना आतुडला तो सांग पा काय अनिके बांधिला तरी न सोडीच नेला तोडोनी आर. कोणी बांधलंय तुम्हाला? आपल्याला कोणी बांधलं नाही, आपणच आपल्याला बांधलंय. अनेक प्रकारच्या आसक्ती, अनेक प्रकारच्या तृष्णा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हाच बंद आहे. कोणी बांधत नसतं कोणाला, कोणी कोणाला दुःख देत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आपुली आपण संसार बंधन तोडावे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजय. किंवा आपुला आपण बांधिला गळा एरवी कोश कीटकाची परी वैरी. म्हणून गुरु काय करतात किंवा हा बोध काय करतो, तो बोध एकदा का प्राप्त झाला, मी देह नाही, मी कोण आहे, ब्रह्मरूप आहे, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद मीच एक स्वतः सिद्ध
नेनोनी जाणे. येतुलेनी अपैसया सुटलाचे आशी धनंजया. फक्त त्याच्याकरता करायचं काय? घेई मज प्रकाशोनिया मग सोडवीन तू ते. तू मला घे. घेई मज प्रकाशोनिया. मला त्या ठिकाणी तू घे. पण मला घेत असताना कसा घेतो? प्रकाशोनिया घे. म्हणजे ज्ञानाच्या द्वारे जाणून घे. मला घ्यायचं असेल तर एकच मार्ग आहे, जाणायचंय मला. मी दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राप्त होणार नाही. म्हणून येण्याची कारणे वस्तु ते ज्ञेय म्हणणे, ज्ञाना वाचून कवने उपायाने. म्हणून त्याला ज्ञेय असं म्हणतात. म्हणून मला घ्यायचं असेल ना, घेई मज प्रकाशोनिया. मला तू सहज प्रकाश हा ज्ञानरूपी प्रकाश आहे. हेच परमात्म्याचं काय स्वरूप आहे? नाही, ज्ञान नाही, ज्ञेन नाही, ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान, असा हा ज्ञानाचाच प्रकाश आहे सगळीकडे. त्याला आपण त्रिपुटी चिकटवतो अज्ञानामुळे. त्रिपुटी विवर्जित केवळ निर्विशेष असलेला हा जो ज्ञान प्रकाश आहे, तो त्या ठिकाणी प्रकाशाने प्रकाशित हो. माझ्या प्रकाशाने प्रकाशित होतो. माझ्या ज्ञानाने तू ज्ञानरूप हो. मी जसा ज्ञानरूप आहे तसा तू ज्ञानरूप हो. घेई मज प्रकाशोनिया. आणि असं जर तू मला घेतलंस तर मग मी सोडवीन तू ते. आता तू काय सोडवणार आहे मला? मग आता मी ज्ञानरूप प्रकाश झालो तर मी सुटलेलोच आहे ना. तुला मी सोडवायची सुद्धा गरज नाही, तू आपोआपच सुटशील. आणि कदाचित तू ज्ञानरूप प्रकाश घेतलास आणि तरी सुटला नाहीस तर मी काय करील तुला? तो ज्ञानरूप प्रकाश तुझ्यामध्ये मी दृढ करील. तो ज्ञानरूप प्रकाश जो आहे घेण्यासाठी तू प्रयत्न कर. मी तुला तो ज्ञानरूप प्रकाश पूर्ण तुला त्या ठिकाणी मी ज्ञानरूप प्रकाश तुला ज्ञानरूप करून टाकेल, प्रकाशरूप करून टाकेल माझ्या कृपेच्या द्वारे. तो प्रकाश घेतल्यानंतर तो प्रकाश, त्या प्रकाशाच्या द्वारे तुला ज्ञानरूप करणं आणि सगळं जगत ज्ञानरूप करणं हे कोणाचं काम? माझं काम आहे. ज्ञान प्रकाशे पाहिजेल ऐशे ज्ञान प्रकाशे पाहिजेल मोहांधकारू जाईल गुरु कृपा होईल पार्था. असा हा ज्ञान प्रकाशाने तू पाहिलंस तर तू त्या ठिकाणी लक्षात येईल आणि मी त्या ठिकाणी तुला मदत करील, सोडवीन तू ते. मग कशापासून सोडवील? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. एकदा का तुला हा ज्ञान प्रकाश प्राप्त झाला, तू ज्ञानरूप झाला की आपोआपच ती सगळी पापं तुझ्यापासून काय होतील? दूर जातील. किंबहुना ही पाप जे आहेत हे नाहीतच असा तुझा काय होईल? निश्चय होईल. धर्माधर्माचा, जन्म मरणाचा, पापपुण्याचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत असा काय होऊन जाईल? तुझा निश्चय होऊन जाईल. म्हणून मी सोडवीन तू ते या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती मज एकासी ये सुमती जानोनी शरण. या कारणे आता
म्हणून पुढती हे आधीन वाहे चित्ती, चित्तामध्ये आता विनाकारण ही चिंता करू नकोस. आता मला शरण आला ना तू, मग शरण आल्यानंतर चिंता करायचं तुला काय काम आहे? तुझी सगळी जबाबदारी आता कोणी घेतली? मी घेतली. मग तुला काही चिंता करायचं काम नाही. ज्या अर्थी तू चिंता करतोय त्या अर्थी अजून मला तू शरणच आला नाही. एकदा देवावर सगळं काही सोपवलं, मग चिंता करायचं काही काम नाही. अर्जुन चिंता करत होता का? म्हणजे युद्धाच्या बाबतीत मला कोणाबरोबर उद्या लढायचं आहे? अहो, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. दुर्योधन बोलला, पितामह तुम्ही शरीराने आमच्या बाजूने लढताय, पण तुमचं मन सगळं तिकडं पांडवांच्या बाजूने. अहो, एवढे कौरव मारले गेले, अजून पांडवांचं कोणीच मरत नाही. काय तुमचं शौर्यत्व करायचंय? काय तुमचं वीरत्व करायचंय? आला राग भीष्माचार्याला, असं म्हणतो का? उद्या एक तर निष्पांडवी पृथ्वी करील, नाही तर देवाला तरी हातामध्ये शस्त्र धरायला लावी. केली पांडवांनी प्रतिज्ञा, आता देवाला कळायला उशीर लागतोय. न सांगता तुम्हा सगळे झोपलेले आहेत. अर्जुन तर एकदम घोरत होता. देव गेले, अर्जुना उठ उठ बाबा. कशाला उठवता देवा मला? अरे बाबा, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करायची, मग मी काय करू? म्हणजे अरे तू खुशाल झोपलाय, उद्या तू मरणार आहेस. म्हटले तू जागा असताना मी मरील कसा? म्हणे चिंता करण्याची मला काय कारण आहे सांग बरं? तू जबाबदारी घेतलेली आहे ना सगळी, आता मला काय चिंता करायची? आता तुझं कळेल ते तारीशी तरी तारी, जवळी अथवा दुरी दरिये घाली संसारी आठवण. काय तुला करायचं असेल तसं कर. देवाला एकदा शरण झाला का मग देवावर सगळं सोपवलं, मग हे शरीर देवाचं झालं. आपण माळ घालतो ना, माळ कशा करता घालायची? ह्याच्या करताच. आता ही शरीरावर माळ टाकली ना, आता हे देवाचं झालं. जी काही सुखदुःख असतील ते सगळ्याचा साक्षी देव आहे. चांगलं घडू द्या, वाईट घडू द्या, सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, अशी शरणागती केली ना. अर्जुना आता तू काय कर, तू विनाकारण चिंता करू नको. या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती, चित्तामध्ये विनाकारण तुझ्या खेद नको. आता परत तू असं म्हणू नको युद्ध केलं तर मला पाप लागेल, वर्णसंकर होईल, अनेक लोक मरतील, त्यांचं त्या ठिकाणी पितृकार्य कोण करील. अशा प्रकारे मनात कुठल्याही प्रकारची आता किंतु बाळगायची गरज नाही. कोणत्याही प्रकारची चिंता करायचं तुला गरज नाही. आता तू मला शरण आलाय ना, आता तू खुशाल जर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये जरी द्रोणाचार्य मेले, तुझे गुरु मेले, भीष्माचार्य मेले, कृपाचार्य मेले, तरी सुद्धा त्यांना मारल्याचं पातक तुला लागणार. याची जबाबदारी कोणी घेतली? कारण तो आता भगवत स्वरूप झालाय, परमात्मा रूप होऊन हे सगळं काम करतोय. मी करतोय अशी भावना तुझी आहे का? मी केलं असं तुला त्या ठिकाणी वाटतंय का? मग आता चिंता करायची तुला काही गरज नाही. परंतु अशा प्रकारे जर मला शरण आलास, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, मज एकासी ये सुमती जानोनी शरण. फक्त काय करतो, मला एकाला तू जाणून शरण ये. आणि सुमती म्हटले, पहिला सुमती हो आणि नंतर मला जाण आणि मला जाणून शरण ये. सुमती पाहिजे. जो कुमती आहे तो देवाकडे जात नाही. सुमती म्हणजे चांगली मती ज्याला आहे, चांगली बुद्धी ज्याला आहे. चांगली बुद्धी कोणाला म्हणतात?
ईश्वरा वाचोनी काही अनिक लानी नाही, एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. बुद्धीचे वैभव एका केशव राजे. देवाकडे जाणारी जी बुद्धी आहे ती चांगली बुद्धी, आणि संसाराकडे जाणारी नेणारी बुद्धी आहे ती कुबुद्धी. म्हणून सुमनो आणि शुद्धमती. अर्जुनाला भगवान म्हणतात तू आलेलाच आहे, म्हणून तर मी तुला एवढं सगळं सांगायला लागलो. तू सुमन आहेस, शुद्धमती आहेस, अनन्य आहेस, अनन्य गती आहेस. पण बाकीच्यांच्या करता सांगतोय, शरण यायचं असेल तर पहिली सुमती पाहिजे. सुमती नसेल तर मनुष्य शरणच जाणार नाही. आणि सुमती झाल्यानंतर मग पुढे जाणायचंय देवाला. देवाला जाणायचंय, आत्मरूपाने जाणायचंय, ब्रह्मरूपाने जाणायचंय. आणि मग जानोनी शरण म्हटलंय. मज एकाशी ये सुमती जानोनी शरण. परमात्म्याला न जाणता जर आपण शरण गेलो तर ती शरणागती फक्त शरीराची शरणागती होते. परमात्म्याला न जाणता केलेली शरणागती आहे ती शरणागती जी आहे ती मर्यादित शरणागती आहे. हो, जातो मनुष्य देवळामध्ये, अगदी महाद्वारामध्येच मोठ्याने ओरडतो, मौली अन्यथा शरणम नास्ती, आणि देतो सगळं अंग टाकून तिथंच. मामांनी असं वर्णन केले. पार देवळात गेला तरी सुद्धा तिथं म्हणतो अन्यथा शरणम नास्ती, पण लगेच मनात येतं नवीनच चप्पल घेतली तिकडं काढली, कोणी नेणार तर नाही ना. म्हणजे देवासमोर असताना सुद्धा अन्यथा शरणम नास्ती देवाला म्हणत नाही, त्यालाच म्हणतो चपलीला. लवकर पळत पळत जातो आणि मग म्हणतो आहे बाबा पडला माझा जीव भांड्यामध्ये. म्हणजे काय, त्याची जी शरणागती जी असते, माऊली जवळ गेला, नमस्कार करत असला, फार लोटांगण घालत असला, सगळं काही करत असला तरी सुद्धा जाणलं नाही देवाला अजून. शरणागती आहे. हो, रस्त्याने चाललाय, माऊलीचं मंदिर आलं की काय करतो, माऊलीकडं तोंड करतो आणि हातामध्ये जी असलेली काही सिगारेट काय मागं लपवतो, जय हरी माऊली म्हणतो. त्याला वाटतं माऊलीला मागचं काय दिसत नाही. आपण काय करतोय माऊलीला काही कळत नाही, दिसत नाही. ही जी शरणागती आहे ही शरणागती न जाणता केलेली शरणागती आहे. ठीक आहे, दगडापेक्षा न करण्यापेक्षा देव काही ना करतोय ना, त्यालाही देव त्या ठिकाणी फल देतो. पण देवाला यथार्थ रूपाने जाणणं काय, मागच्याच गेले ना, पै आपुलेनी भेदेवीन माझे जाणे जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे. आपुलेनी भेदेवीन माझे जाणी जे जे एकपण, भिन्नत्वाने नाही अभिन्नत्वाने. परमात्मा आणि मी काय आहे, एकच आहे. अशा प्रकारचे जे शरणागती आहे, तयाची नाव शरण मज येणे गा. परमात्मा स्वरूपाला जाणणं, ऐसे मज एकासी ये सुमती जानोनी शरण. देवाला जाणलं की तो देवाला शरणच आहे बरं का. आणि नाही जाणलं तर तो शरण जरी म्हणत असला तरी तो काय नसतो, शरण नाही. कारण त्याच्यामध्ये आणि देवामध्ये काय त्याने ठेवलाय, भेद ठेवलेला आहे. म्हणून देवाला आवडणारी शरणागती, इतर भक्तही देवाला शरण जातात. देव म्हणतात ते सुद्धा उदार आहेत, परंतु सगळ्यात आवडणारा भक्त कोणता आहे? उदारा सर्व ये वैते ज्ञानी
तो आत्मैव ते मे मतम म्हटलेले. ज्ञानी तो आत्मा माझा. कारण आता ह्याने कुठला भेद ठेवला नाही. एवढे मोठे नामदेव महाराज, परंतु त्यांची शरणागती काय ठरवली देवानी? कच्ची ठरवली. देवाच्या हातून जेवत होते, देवाबरोबर बोलत होते, पण देवाने मुद्दाम कुठं पाठवलं? संतांच्याकडे, आळंदीला पाठवलं. सगळी संतांची सभा, त्याच्यात आता देवाने मुद्दाम पाठवलं. नामदेव महाराज आले म्हटल्यानंतर सगळे संत उठून उभे राहिले, नमस्कार करू लागले. निवृत्तीनाथ महाराजांनी लोटांगण घातलं. आळंदीत पंढरपूरचं प्रेम आलं म्हणे साक्ष तिथे. स्वपन काकांनी घातलं, गोरोबा काकांनी नमस्कार केला, पण कोपऱ्यात मुक्ताबाई तशीच उभी. आदिशक्ती आहे ना ती. मने मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करावे. मुक्ताबाई मात्र तशाच उभे आहेत. निवृत्तीनाथ महाराजांना वाटलं मुक्ताबाईचं लक्ष दिसत नाही. आईसाहेब, अहो पंढरपूरहून एवढे मोठे महात्मे आलेले आहेत, तुम्ही दर्शनाला जा. म्हणजे तुम्हाला अजून 2 लोटांगण घालायचं तर घाला, मला आग्रह करू नका. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. आता नामदेव महाराजांची सुद्धा ही चरित्र लीला आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला आम्हाला शिकवण्याकरता आहे. गुरुविन ज्ञान कोठे आहे, मुक्ताबाई म्हणतात. गुरुशिवाय ज्ञान नाही. हा जरी देवाचा भक्त असला, श्रेष्ठ जरी असला, तरी सुद्धा अजून गुरु कुठे? आणि मुक्ताबाईंनी मग लीला केली, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. गोरोबा काकाला सांगितलं, मडकं कच्चं कोणतं आणि पक्क कोणतं सांगा. थापाटनं सगळ्या हाणल्याबरोबर सगळ्यांच्या मस्तकावर हाणलं, मुक्ताबाईच्या सुद्धा मस्तकावर थापाटनं आणलं. पण असं खणखणीत मडकं आहे म्हणले. गोरोबा काका म्हणले, अमृत संजीवनी, हे अमृत संजीवनी म्हणजे. तेची थापटले मुक्ताईला हानी, अमृत संजीवनी होतो आले. मुक्ताबाईला हाणल्यानंतर म्हटले, थापटनं हाणल्याबरोबर अमृत संजीवनी उतू आली. म्हणजे मुक्ताबाईची काय प्रतिक्रिया असेल, की त्या कुठलीच प्रतिक्रिया नाही, शांत आहेत. समजायचं अमृत संजीवनी काय आली, उतू आलेली. पण नामदेव महाराजांच्याकडे चालल्याबरोबर नामदेव महाराज लाल झाले. म्हटले, आपल्याला हाणायचं नाही बरं काय. म्हटले एवढंच कच्चं राहिलं. मुक्ताबाई म्हणले, मग बघता काय, भाजून टाका म्हणे. देवाकडे गेले नामदेव महाराज. म्हटले, मी कच्चा का पक्का तूच सांग देवा. म्हटले, अजून तू कच्चा आहे नामदेवा, कारण तू अजून गुरु केलेला नाही. अरे देवा, तू माझ्याशी बोलतोस, तू माझ्याशी गप्पा मारतोस. नामदेवा, अजून मला तू जाणून शरण नाही आला, मला तू यथार्थ जाणलं नाही अजून. सर्व ठिकाणी मी आहे अशी प्रतीती तुला आहे का? आणि मग नामया शरण भगवंताशी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, हरी शिकवी नामयाशी, गुरुविन सुखाशी न पवी. तेने विसा खेचर केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कारू. मग विसोबा खेचरांना काय केलं? गुरु केलं. आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवला. अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. मग जाणून केलेली शरणागती आहे. मग कुत्रेच्या मागे लागले. पोळी घेऊन पळालं कुत्र, तर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज मागे लागले. हा देवा थांब म्हटले, सुकी रोटी का खातो, तो तूप लावून खा असं म्हटले. तर कशा करता मी सांगितलं, जाणून केलेली शरणागती खरी शरणागती म्हणून भगवान म्हणतात, मज एकासी ये सुमती जाणोनी शरण. अशा प्रकारे इथपर्यंत या श्लोकाचं व्याख्यान झालं.
आणि आता ज्ञानोबाराय सांगतात, ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्ण. हे कोणी बोललेलं आहे? सामान्य कोणी बोलणार आहे का? नाही. कोणाचं आश्वासन आहे? मी अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा, हे कोणाचं आश्वासन आहे? सामान्य तुमचं आमचं आश्वासन नाही का? आपण अल्पशक्ती आहे, आपण अल्प सामर्थ्यवान आहेत. देव आहेत. हा देव कोण आहे त्याचं वर्णन करतात ज्ञानोबा. ऐसे सर्व रूप रूपसे, विश्वातील सर्व रूपाने रूपवान. त्याच्यानंतर सर्व दृष्टी डोळसे, सर्वांच्या दृष्टीने डोळस. आणि सर्व देश निवासे, सर्व देशात ज्याचा निवास आहे. बोलिले श्रीकृष्ण, तो श्रीकृष्ण बोललेला आहे. तो कसा आहे म्हणजे सर्व रूप रूपसे, सर्व रूपाने रूपवान झालेला आहे. जगातली सगळी रूप आहेत ती कोणाची रूप आहेत? अवघी तुझी रूपे देवा. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सर्व रूप जेवढी आहेत ती सगळी देवाचीच रूप आहे. कांदा मुळा भाजी, कारण सगळीकडे परमात्माच आहे. परमात्माच त्या ठिकाणी, परमात्म्याच्या प्रकाशाने सगळे पदार्थ प्रकाशित आहेत. जगची असे की वस्तुप्रभा म्हटले. एवं वस्तूचिया लोभा, जगचे असे की वस्तुप्रभा. हे सगळं जग म्हणजे काय? त्या वस्तूची प्रभाच आहे. तो परमात्माच सगळ्याच रूपाने काय झालेला आहे? नटलेला आहे. सगळी त्याचीच रूप आहेत. पशु पक्षी मनुष्य देव सगळ्या रूपाने कोण आहे? परमात्माच आहे. म्हणून सर्व रूप रूपसे आणि सर्व दृष्टी डोळसे, सर्वांच्या दृष्टीने पाहणारा तो आहे. तो सगळ्यांच्या दृष्टीने पाहतोय. सर्व सगळ्यांची दृष्टी हीच त्याची दृष्टी आहे. किंबहुना पाहण्याकरता त्याला कुठल्याही दृष्टीची गरज नाही. तो त्या ठिकाणी सगळं पाहतोच. दृष्टी नसली तरी सुद्धा त्याला सगळं काही दिसतंय. सगळं जगात कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात काय चाललंय, हे सगळं त्याला दिसतं. दृश्य त्याला दिसतं, अदृश्य त्याला दिसतं, स्थूल त्याला दिसतं, सूक्ष्म त्याला दिसतं. म्हणून त्याला काय म्हटलंय? सर्व दृष्टी डोळसे. दृष्टी शब्दाचा अर्थ जर ज्ञान केला, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानरूपाने प्रकाशित होणार तोच आहे. काय? सर्व भूतांचे अंतरी, हृदय महाअंबरी, चिद्रवतीच्या सहस्र करी, उदयला असे. असा परमात्माच आहे. सर्व दृष्टी डोळसे. आणि असा जो परमात्मा आहे, सर्व देश निवासे, तो सगळ्या देशात राहतो. कुठं नाही असा नाहीच, सर्व ठिकाणी तो आहे. प्रल्हादजींना विचारलं हिरण्यकश्यपूने, तुझा देव कुठं आहे? ते म्हणले, कुठं नाही सांगा. तो नाही ऐसा ठाव, उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सर्व देशामध्ये त्याची व्याप्ती आहे. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी हो. अर्जुन आम्ही नसे, ऐसा कवन ठाव असे, परी प्राण्याचे दैव कैसे जे मीची नाही म्हणती.
न देखती माते, आत बाहेर मिया कोंदले, जकळ निखिल माझेची ओतले, कैसे कर्म तया आड आले जे मीची नाही मध्ये. नाही म्हणतोय ना ते सुद्धा देवाच्या सत्तेने म्हणतो. नाही म्हणतोय तिथे सुद्धा देवच आहे. म्हणून सर्व देश निवासे. गुरुनी शिष्यांना शिकवलं सगळीकडे देव आहे, आणि 3 शिष्यांना सांगितलं आता मी तुम्हाला प्रसाद देतो. प्रवचन संपलं की काय दिला? एक पेड्याचा प्रसाद. फक्त हा पेढा कोणी नाही पाहता अशा ठिकाणी जाऊन खायचा. एकाने दार लावून कडी लावून खाल्ला, दुसऱ्याने एकांतात जंगलात जाऊन खाल्ला, तिसरा दुसऱ्या दिवशी पेढा घेऊन तसाच आला. म्हटले अरे पेढा खाल्ला नाही का? म्हटले नाही खाल्ला. का नाही खाल्ला? म्हटले तुम्ही सांगितलं होतं कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन खायचा. मारे जायचं नाही एकांतात. या दोघांनी कसा खाल्ला? तर म्हटले कुठेही गेलं तर देव मला काय करतोय? पाहतच आहे. म्हणून सर्व देश निवासे. तो परमात्मा कसा आहे? सर्वच ठिकाणी आहे. बोलिले श्री कृष्णे. तो कोण आहे? श्री कृष्ण. श्रीचं सुद्धा चित्त आकर्षित करणार आहे. श्री म्हणजे कोण आहे? लक्ष्मी आहे. हो, लक्ष्मीचं चाललंय आता नवरात्र. तिचं चित्त सुद्धा तो काय करतो? आकर्षित करतो. हो, लक्ष्मी माता प्रगट झाली. कुठून? समुद्रातून. आणि प्रगट झाल्यानंतर सगळ्यांचं चित्त श्रीकडे लागलं, लक्ष्मीकडे लागलं. आपल्याला लक्ष्मी पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. कोणाला वाटत नाही मला लक्ष्मी पाहिजे? सगळ्यांनाच वाटतं मला लक्ष्मी पाहिजे. पण लक्ष्मी म्हटली मी कोणाच्या घरी जात नसते. आधी मी परीक्षा करते, मला पसंत पडला त्याच्याच घरी मी जाते. पण लक्ष्मीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली. कोण कोण आहे? मोठे मोठे ऋषी होते, मोठे मोठे देव होते, मोठे मोठे महात्मे बसलेले होते. सगळ्यांना लक्ष्मी माता पाहते. सगळ्यात पहिल्यांदा कोण होतं? दुर्वास ऋषी बसले होते. दुर्वास ऋषी म्हटले हे देवाचे गुरु आहेत. ओळख करून देताना वरून देवाने सांगितलं देवाचे गुरु आहेत, फार तपस्वी आहेत. शाप दिला, सगळ्यालाच भस्म करून टाकतात. लक्ष्मी माता म्हटली यांचे डोळे लाल झालेले आहेत, यांना अजून क्रोधावर विजय मिळवला नाही. रागीट माणसाच्या घरी आपण कधी जात. न्यूनम तपो यस्य नमन्यू निर्जया. त्यांना बाजूला केलं. ब्रह्मदेव आहेत पण यांनी अजून कामावर विजय मिळवलेला नाही. इंद्रदेव आहेत परंतु त्यांनी दुसऱ्याचा आश्रय घेतलेला आहे. कोणाकडे तप आहे पण शांती नाही. कोणाकडे त्याग आहे पण तो मुक्तीला कारण होणार नाही. कोणाकडे ज्ञान आहे परंतु त्याग नाही, वैराग्य नाही. सगळं आहे असं कोणी दिसलं नाही लक्ष्मीला. लक्ष्मीने विचारलं त्या समुद्रामध्ये निळं निळं काय दिसतंय? ते म्हणले शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमललयम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुम भवभयहरम. लक्ष्मी मातेने सांगितलं हे कोण आहेत? म्हटले हे महाविष्णू शयन करतायत. त्यांना माझी अपेक्षा नाही का? म्हटले त्यांना कशाचीच अपेक्षा नाही, कोणाचीच अपेक्षा नाही. ते आत्मराम आहेत. आपल्या आनंदात ते राहतात, तृप्त आहेत ते. लक्ष्मी म्हटली जो आत्माराम आहे, जो तृप्त असतो, ज्याला कोणाचीच अपेक्षा नसते, मी त्याच्या मागे गेल्याशिवाय राहत. आणि मग भगवंताकडे गेल्या. देवाने सांगितलं आता मला निवांत झोपायचंय, आमच्याकडे जागा नाहीये. तेव्हा मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवावाचे आदा. किंवा लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. चुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली. हे असो लक्ष्मी स्थिरावली
मुकुंदी जैसी. मग जिथं देव आहे तिथं लक्ष्मी काय करते, स्थिर होते. म्हणून भगवान परमात्मा कोण आहे, श्रीकृष्ण. स्त्रीला सुद्धा आकर्षित करणारा, स्त्रीला सुद्धा स्थिर करणारा असा परमात्मा. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्तराज तो. आणि आता सांगून सगळं झालंय, सांगून ज्ञान दिलंय, परंतु देवाचं अर्जुनावर किती प्रेम आहे. सांगून जरी ज्ञान दिलेलं असलं तरी सुद्धा इतकं प्रेम देवाचं अर्जुनावर आहे. सांगितलेलं ज्ञान अर्जुनाने खूप सुंदर ऐकलंय. सगळी गीता अर्जुनाने न झोपता ऐकली, चुळबुळ न करता ऐकली. किंबहुना श्रीकृष्णोक्ती सागरा अगस्तीचं दुसरा, अशा पद्धतीने ऐकल्यामुळे देवाला सुद्धा काय झालाय, आनंद झालाय. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी विचार करू लागले, ठीक आहे ज्ञान आपण याला दिले, पण जाणो न जाणो काही कमी राहिली असली तर. ज्ञान देण्याची देवाची वेगवेगळी कृपा आहे. शब्द कृपा आहे, नेत्र कृपा आहे, हस्त कृपा आहे आणि आलिंगन कृपा आहे. ज्ञान देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. शब्द कृपेने ज्ञान दिले आतापर्यंत. काना वचनाचे भेट ही देवाची शब्द, गीतेतले शब्द म्हणजे शब्द कृपा आहे. शब्दाने ज्ञान दिलंय. नेत्र कृपा तर देव अर्जुनावर करतच आहेत, सारखे प्रेमाने पाहतात. कुर्मीचे या पिलेया दिठी पाहना ये धनंजया, आकाशवाये बापिया घरचे पाणी. दृष्टीद्वारे भगवंताची कृपा तर अखंड चालूच आहे. पण काय अर्जुनाचं भाग्य असेल, सगळ्याच कृपा घेतोय अर्जुन. म्हणून काय म्हणतात ना, अर्जुनाची विशेषता व्हावा ऐसे आवडले मज जीवा, जे त्रिभुवनाच्या दैवा एकायतून झाला. काय देवाचं प्रेम अर्जुनावर. देवाला अर्जुनाला असं वाटतं काय कुठं ठेवून कुठं नाही ठेवून, काय करून काय नाही. आता एवढं ज्ञान दिले, नेत्रकृपा केली, शब्दकृपा केली, सगळं केले, तरी आता देवाला असं वाटतं याला आलिंगन कृपा करावी. देव काय करतो, आता अर्जुनाला आलिंगन देतो. जो कोणी एकाग्र होऊन ही गीता श्रवण करेल, देव त्याला काय करतो, शेवटी आलिंगन देतो. आता अर्जुनाला दिलं तसं आपणही समजायचं, आपल्यालाही काय दिलं देवाने, आलिंगन दिलं. पण कसं आलिंगन दिलंय त्याचं चिंतन करा. कसं देव आलिंगन देतात पहा. मग सावळा सकंकणू. भगवान परमात्मा कसा आहे, सावळा आहे. सावळे सुंदर, सावळा ओ हरी सावळा ओ, मदन मोहन कान्हो गोवळा. भगवान परमात्म्याचा रंग कसा आहे, सावळ्या रंगाचा आहे. सावळे रोपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी. भगवान परमात्मा सावळा आहे. सावळा रंग भगवंताचा जो आहे तो मेघाप्रमाणे सावळ्या रंगाचा भगवान परमात्मा आहे. आणि असा सावळा सकंकणू. देवाच्या हातामध्ये काय आहेत, कंकण आहेत, रत्नजळीत असे सोन्याचे, त्याला रुपे माणिक वगैरे लावलेले काय आहेत, कंकण आहेत. अगोदरच सावळ्या रंग, आणि त्या सावळ्या रंगावर सोनं आणखीन काय दिसतं, उठून दिसतं. सावळा जरी असला देव तरी तेजयुक्त देवाचं शरीर आहे सगळं. आणि असा सुंदर असा भगवान परमात्म्याचा श्रीवग्र. आणि त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये काय आहे, कंकण आहेत. देवाच्या हातातलं कंकण म्हणजे काय, हे ते आध्यात्मिक आहे बरं का. देवाची ही जी सगळी आयुध म्हणा, अंग उपांग, म्हणजे त्याच्यात सुद्धा अध्यात्म सांगितले. पितांबर म्हणजे वेद आहेत, देवाचं पितांबर म्हणजे. देवाच्या कानातली जी कुंडल आहेत ती काय आहेत, सांख्य आणि योग ही काय आहेत, देवाच्या कानातली कुंडल सांगितलेली. भागवतात शेवटी देवाचे सगळ्या अलंकाराचं वर्णन केले. कौस्तुभ मणी म्हणजे जीव तत्व आहे, त्याला कंठात धारण केलेलं आहे भगवंताने.
हो, ते जे कुंडल असतात ते मकराकार कुंडल आहेत. हा, मकर कुंडले तळपती श्रवणी. मकराकार का कुंडल आहेत? माशाचा आकार काय आहे त्याला? श्रवण केलं की नंतर मनन केलं पाहिजे. मासा जो आहे तो काय करतो? मननाचं प्रतीक आहे, असं काही एक ठिकाणी वाचलं. अशा प्रकारे देवाचे सगळे अलंकार आहेत. तर देवाच्या आता इथं हातामध्ये काय आहे? कंकण आहे. कशा करता कंकण देवाने धारण केले? जसं शंख कशा करता धारण केला? शंखे उद्बोधी निजबोधा, चक्री अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. हा हा, हातीचेनी कमळे सदा निज भक्त पूजी. हातीचेनी कमळ सुद्धा हातात आहे. पण कंकण कशा करताय असावं? म्हणजे तुम्ही सांगावं, मला माहिती नाही म्हणून मी तो विचारतो. मी सुद्धा विचार एवढा केला नाही, पण आता आलाय आपला. तर असे कंकण देवानी कंकण सुद्धा देवाचं भक्तासाठी काय तरी उपयोगाचं कंकण असलं पाहिजे. भक्तांना आलिंगन देत असताना त्या कंकणाचा सुद्धा काही कृपा प्रसाद देवाला द्यायचा असेल म्हणून भगवंतानी काय केले? आता बाहू पसरोनी दक्षिणू. देवाने काय केलं? अर्जुनाजवळ गेले आणि अर्जुनाला म्हटले, दे आता अर्जुना, मला तुला काय करायचंय? आलिंगन दे. असं म्हणून दिलं असेल का? नाही. प्रेम आल्यानंतर मग विचार नसतो. देवाने लगेच हो अर्जुनाचं हे सगळं ऐकण्याची वृत्ती पाहिली. आता अर्जुनाला सुद्धा ज्ञान झालंय असं देवाच्या लक्षात आलं. आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये देवाने काय अर्जुनाला केलंय? आलिंगन. ते कसं आलिंगन केलं? मग सावळा स कंकणू बाहू पसरोनी दक्षिण. दक्षिण म्हणजे उजवा का डावा? उजवा. उजवा. अर्जुनाने उजवा हात पुढे केलेला आहे, नंतर डावाही केला असेल, पण बाहो पसरोनी दक्षिण. आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? कंकण आहे. आलिंगीला स्वशरणू भक्तराज तो. आलिंगन दिलं देवाला. कोणाला? स्वशरणू, स्वतःला शरण आलेला. आणि कोण आहे तो? भक्तराज. तर अर्जुन महाराज भक्तराज कसे आहेत त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वर